हे बघा घटाची तयारी चालली. इथं बानूबाई आपलं मस्तपैकी आंघोळ करून खेळतया आणि हो का इथं घट माती आधीच काढून ठेवली होती. इथं चाललाय स्वयंपाक. इथं चालले. पानं आणली होती काल 20-25 पानं आणलेली 20 रुपयाची. 25 पानं असतेली. देव पुंजलं का? जाऊन सार बसून बसवायचा. हे बघा असं चाललंय आणि याच्यात टाकली वावडगी 7 धान्य असतात. याच्यात मिसळले. ही तिकडं जुन्या घरी मंदिरात ओली माती कालच आणून ठेवली तरी ओली आहे. एवढी चालती ओली म्हणा. लईच ओली. रात्री लय पाऊस होता. लय आहे का नाही का? ढग फुटी असल्यासारखाच पाऊस होता. माणसाला वाटत होतं काय खरं नाही. आणि आमचं ते जुनं बंगला तर पाकच गळला. पाणी साचलं होतं. उपसलं सकाळी पाणी. कवाड लावूनच आम्ही इकडं आलो शेडमध्ये नवीन बंगल्यात. 2 माळा केले काय? लक्ष्मीला एक अंबाबाईला 2 माळा केले. वावडगे ओलीच आहे. हा काल आणून ठेवली म्हणून बरं झालं. काळी भंगार आहे का नाही रानातली माती? लय लांब आणली माती. हे बघा काळी भंगार माती आहे. ही बी लागणारच आहे की. ती एका घाटाची झाली. ही एका घाटाची. पानं बी भली मोठी मोठी आहेत. देव पुंजायच्यात काय? चला मला हाय स्वयंपाक. आता बानूबाईला स्वयंपाक करायचा. इकडं देवाच्या नादी लागले. मग आता आपल्याला करणं भाग आहे. तिकडं बी देवा पुढं मांडायचे पानं. लक्ष्मी काय मांडायचं? लक्ष्मी उचलून तिच्या पुढं आता काय 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 एखादं तर कुठली 5 गाडी पान, त्याच्यावर नारळ, इथं नारळ, इथं 5 पान, अजून किती 10 लागते ती पान. 10 एक असतील. 25 पानं होती की. 1 2 3 4 5 1 2 3 4 बरोबर. 25 पानं आणलेली म्हणलं नाही. नारळ 25 पानं आणलेली झाली बरोबर. ही कमी नाही ना काय नाही जास्त बी नाही. घटकावा बसवायचा. आपलं ओळखलं बसवायचं. तुम्ही बसवत असताय दरवर्ष. 2 वर्ष झालं आता बसवत नाही. तिथलं कापसाची पुडी नेली काय माहिती आसन किती. हे बघा अशी तयारी चालली. म्हणलं दाखव मला करायचा आहे स्वयंपाक. आता उपास. हे बघा उपासाला लिंब आणली. तर बानूबाईचा चाललाय आपला खेळ. बानूबाईची लिंडी झाली पाताळ. तिला वाटाणा बरं. आणि हवा इकून टेवला आलाय. दिसलं का? ओलं झालंय तेवढं. त्या कोपऱ्यातनं बहुतेक पाणी येते का काय होते काय माहिती. खालनं तर पाणी नाही येणार कारण सिमेंट लावले. वरनच पाणी गळत असेल. एवढं ओलं झालं. फराळीचं निवांत आता. फराळीचं निवांत. हे बघा असं देव धुवून ठेवले तर काल. मागचा कॅमेरा याच्या बाईच केला मी कारण दिसणार नाही उजेडामुळं.
हो का नारळ बघा केवढा आहे आपला. पाक घराला टेकायला थोडाच कमी आहे. 2 इटच कमी आहे. हे असं हे फोटो आणलेलं मी दाखवते की. हे बघा मंदिर असं लावलंय. आणि हे फोटो मी आणलेलं तुम्हाला माहितीच आहे की. येडायचा नाम बघायचा आणि ती हे लावून ठेवलं होतं. आणि हे काय आता हातरलाय पीस. आता ही चालली तयारी. परडीत सारवून फिरवून सगळं ठेवलंय. हे बघा किती गळलंय बघा. बघा बघ पाणीच पाणी आहे. हो का बघा इकडं बी बघा. हो का कुठवर पाणी आता आम्ही पळालो बायका घरात. हो का हो का काय करावं मरणाचं गळतंय बघितलं का. लईच ओला आहे म्हणून कूलर चालू केलाय. सुकायला लागलंय कूलर. तर इथं चालले नथ घालणं आता नटवणं. काल धुवून ठेवली होती. सत्य आहे. साड्या देवांची सगळं पितांबरने घासू ठेवलं. लावलंय बाकीचं राहिले लावायचं. ना आता हे घटाचं तयारी चालली तिची. तर आता डायरेक्ट उद्या तुम्हाला हा हेड्याव दिसल. आणि चला मी आता स्वयंपाक करते. हेड्याव आवडला असलं तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका. हे बघा समय 2 घेतलेल्या. एक महालक्ष्मीला घेतलेल्या आहे का नाही. एक जिजीला दिली तर गावातच तिला लय आवडली. तिनं उचलूनच नेली. नाही ते 2 होत्या समय. बघितले कसले लय मोठी समय आहे. पावशेर तेलाची समय आहे. सारखं असतंय. ही गोमताराची बाटली आणली बारकी गोमतारा आहे. तर चला हेड्या वावलं असलं तर लाईक करायला विसरू नका. शेअर पण करा. कुणाकुणाच्या इथं घट बसतात ते पण सांगा. आमच्या इथं तर तयारी चालली घट बसायला. सकाळच्या वाजल्या ते आता 8. तर देव पुंजूस तर ही होऊस तर 9 साडेनऊ वाजते ते. तर चला हिला लय उशीर लागणार आहे. बाय. हळदी कुंकू ही नवीन बघा सांडलंय अंगावर किती. बाय.